राष्ट्रपतींचा दौरा आला ना शेगावला दर्शनासाठी. काय म्हणले? महामहिम राष्ट्रपती आज शेगावला दर्शनाकरता येणार आहे ना आज. राष्ट्रपती येत आहेत का? हा हा शेगावला हा 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 दर्शनासाठी. हा हा बरोबर. तर त्या लेवलला गोष्टी बोलणं झाल्यात. कायदा व सुव्यवस्था, थोडी शांतता, ह्या गोष्टी होणार आहेत. स्टेप बाय स्टेप 2 पावलं अजून पुढे पडू आपण. काही हरकत नाही. ऐका ना हो 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 हो. काकड साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही अत्यंत सामंजस्याची भूमिका घेऊन आणि हो, हो. छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. आपल्या हो, त्या हो, हो. काळाच्या आया बहिणीचं कुंकू छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहिलेलं आहे. आणि हो 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 हो. आपल्यावरती प्रचंड भाऊबाबाचे संस्कार आहेत. कुणी हो, हो, हो. चुकला किंवा कुणी एखादा माणूस समाजातला चुकला, त्या पूर्ण समाजाला दोष देणं किंवा त्या समाजाचा पूर्ण द्वेष करणं म्हणजे त्या पुढच्यात आणि आपल्यात काही बदल नाही. त्यामुळं नाही. तुम्ही तुमच्या गावाची बैठक घ्या आणि जो काही मराठा समाज आपलाच बांधव आहे, तिथं जरी संख्येने ते कमी असले तर अनेक ठिकाणी ते आपला मोठा भाऊ आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ते राष्ट्रपती मोठ्या भावाची भूमिका दिली. हो, मोठ्या भावाची भूमिका. आणि खूप चांगले लोक आहेत मराठा समाजाचे. आणि आमच्यासारखे काही बाहेरून लोक येऊन वातावरण खराब करत आहेत. त्यामुळं तुम्ही स्वतः तिथं बसा आणि हे कुठंतरी मिट्ट व्हायला पाहिजे. आणि जे कोणी ते लोक असतील मराठा समाजाचे, की तुम्ही त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीची भावाची वागणूक द्या. जसं तुमचं पहिलं होतं त्यापेक्षा हे चांगल्या पद्धतीची वागणूक तुम्ही त्यांना द्या. आणि त्यांच्याशी सामाजिक सलोख्याने राहा. बिलकुल बिलकुल दादा, बिलकुल. हा 100% प्रयत्न करणार. बिलकुल. हो, 100% प्रयत्न करा. काही हरकत नाही. आणि मी काय म्हणतो, एखाद्याने चुकी केली तर त्या चुकी करणाऱ्यापेक्षा माफ करणारा श्रेष्ठ असतो. आणि याच्यामधून आपल्याला आपले संस्कार दाखवायचे. आपल्याला जी भाऊबाबाची शिकवण आहे ती दाखवायची. ते जरी कोणी मराठा समाजाचं एक अर्ध चुकलं असेल, काय आपल्या घराची नासधूस केली असेल, काय किती कुठंतरी आपल्याला दुखणे आले, काय झाले, कोणाच्या काय चोऱ्या झाल्या असतील, काय झाल्या असतील, सगळं सोडून देऊन काही न करता एकदम समाजाची बैठक घेऊन तुम्ही गावाचा एकोपा, बाहेरून येणाराचं काय असतंय मला सांगा. जरी तिथं मराठा समाज, आता मला काही ऐकायला भेटलंय मराठा समाजाचं बी, ते पण असं म्हणतायत की कालपर्यंत आम्ही सगळं आमच्या सुखात दुःखात लग्ना कार्यात हेच लोक होते. नक्की नक्की आहेच ना. त्यांचे सगळं कार्य हा वंजारी समाजच करतो ना. पण ठीक आहे. आणि मी काय म्हणतो, पहिल्यापेक्षा हे चांगले आपले संबंध त्यांच्याशी हे करायचं. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं संरक्षण हे करणं, त्याची जोपासना करणं, त्याचं सुशोभीकरण करणं आपण करायचं ते स्वतःहून करू. हो, ठीक आहे. आणि तुम्हाला जो त्रास होतोय ते आम्ही पाहतोय. आम्ही थोडंसं लांब येत नाही तर आम्ही जवळ असतो तर त्या ठिकाणी येऊन आतापर्यंत बैठका घेतल्या असत्या, सामंजस्य भूमिका घेतली असती आणि ते मिटवण्याचा प्रयत्न केला असता. म्हणजे आणि ह्या समाजाच्याही लक्षात येईल की वंजारा समाज हा किती मायाळू, दयाळू, किती क्षमा करणारा समाज आहे हे पण लक्षात येईल. त्यामुळं तुम्ही सगळं हे मिट्ट घ्या. नक्की दादा, नक्की. हो, ठीक आहे. बाकी काही अडचण आली तर डॉक्टर साहेबांना कॉल करून सांगा, आम्ही आहेतच. नक्की. तुमचं सहकार्य, डॉक्टर साहेबांचं सहकार्य खरोखर अनमोल राहिलं. आणि तुम्ही जे एवढे जरी शब्द बोलले तर अजून आम्हाला 10 हत्तीचं बळ येते या गोष्टीमध्ये सर. ठीक आहे. चालतंय. ओके. चालतं. काही अडचण आली तर कॉल करा. आणि एकदम सामंजस्याची भूमिका. नक्की दादा, नक्की. सर, हाके सरांची बोलून नंतर तुम्ही हे करा की आपण. हो, ठीक आहे. बोलतो हाके सरांशी बोलतो मी. काही हरकत नाही. हाके सर बी काय सामंजस्य भूमिका आणि मिट्ट घ्यावं आणि हात कुठंतरी ही दरी कमी व्हावं हीच हाके सरची आणि आमची भूमिका आहे. त्यासाठीच आम्ही येणार होतो. आम्ही नंतर येऊ.